नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी. फडणवीसांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आझाद मैदानावर पार पडला ग्रँड सोहळा. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं स्मरण. आमदारांच्या मनधरणीनंतर शिंदे मंत्रिमंडळात सहभागी. अजित पवार 6व्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी. अजितदादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, तर अजितदादांच्या पाठीवरही मारली कौतुकाची थाप. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी विविध राज्यातील सीएम आणि डीसीएम यांची उपस्थिती. भजनलाल शर्मा, योगी आदित्यनाथ, चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, हेमंत बिस्वा शर्मा, विजय कुमार सिन्हा, केशव प्रसाद मौर्य यांची उपस्थिती. महायुतीच्या ग्रँड शपथविधीला केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्र्यांचीही उपस्थिती. निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी, चिराग पासवानसह इतर मान्यवरांची उपस्थिती. महायुतीच्या महाशपथविधीला देशभरातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डांसह इतर नेत्यांचीही शपथविधीला हजेरी. महायुतीच्या शपथविधीला सिने अभिनेत्यांसह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती. शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, रणबीर कपूर, रणवीर सिंग, विद्या बालन यांची उपस्थिती. भारतरत्न सचिन तेंडुलकरांचीही शपथविधीला हजेरी. शपथविधी सोहळ्यातील बैठक व्यवस्थेत निष्काळजीपणा. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना मागच्या रोमध्ये बसवलं, पावसकरांचा आरोप. भव्य शपथविधी सोहळ्यानंतर पहिली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. वैद्यकीय मदतीच्या फाईलवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली स्वाक्षरी. पुण्याच्या रुग्णाला 5 लाखांची मदत. पहिल्या कॅबिनेट बैठकीत पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडे या रुग्णाला 5 लाखांची मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून चंद्रकांत कुऱ्हाडेंना अर्थसहाय्य. विधान भवनात 7 डिसेंबरला विशेष अधिवेशन. आज कर्मचाऱ्यांना अधिवेशनाच्या तयारीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण. नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. 7, 8 आणि 9 डिसेंबरला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन. 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी राज्यपालांना पत्र देऊ. पत्रकार परिषदेत फडणवीसांची माहिती. राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मीही राहणार. उद्धव ठाकरेंच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया. एकतर तुम्ही राहणार किंवा मी, असं उद्धव ठाकरेंनी केलं होतं विधान. सीएम असताना कॉमन मॅन म्हणून काम केलं, आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून काम करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. शपथविधीनंतर शिंदेंकडून कुलाब्यातील बाळासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन. उपमुख्यमंत्री शिंदेंनी आनंदाश्रमात आनंद दिघेंनाही अभिवादन केलं. शपथविधीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून मंत्रालयातील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन. नव्या सरकारच्या कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी तिन्ही नेते महापुरुषांसमोर नतमस्तक. शपथविधी संपताच मंत्रालयाच्या दालनातील नावांच्या पाट्या बदलल्या. फडणवीसांच्या पाठीवर मुख्यमंत्री, तर शिंदे आणि अजितदादांच्या पाठीवर उपमुख्यमंत्री असा उल्लेख. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच शिंदेंकडून ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल. शिंदेंच्या ट्विटर बायोमध्ये उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य असा आशय. कापसाला हमीभावापेक्षा अत्यंत कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. उत्पादनात घट आणि बाजारभाव पडल्यानं कापूस उत्पादक मेटाकुटीला. भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांना पक्षातूनच विरोध. रणजितसिंह मोहितेंची आमदारकी काढून त्यांना पक्षातून काढा. प्रदेश पदाधिकारी संतोष पाटलांची आक्रमक भूमिका. सांगलीच्या जतमध्ये पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी. तिकीट मिळत नसल्यानं तिकीट खिडकीवर किरकोळ दगडफेक. काही काळ गोंधळ. पोलिसांनी गर्दी पांगवली. जळगावात लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्याला अटक. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई. नंदुरबारच्या शहादा शहरात वाहतूक कोंडीची समस्या कायम. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष. पालघरच्या सातपाठी मार्गावर शिरगाव परिसरात दुचाकीला भीषण अपघात. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू. जालना पालिका मालमत्ता करासह नळपट्टी वसुलीसाठी खासगी एजन्सी नेमणार. महापालिका प्रशासनाचा निर्णय. अनधिकृत नळ कनेक्शन घेतलेल्यांवर दंडात्मक कारवाई होणार.
जालन्याच्या बदनापूरमधील देवपिंपळ गावात शेतीचा वीज पुरवठा खंडित, पिकं करपू लागल्यानं शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या, वीज पुरवठा सुरळीत करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. फेंगल चक्रीवादळाचा नाशिकच्या देवळा, निफाड आणि मालेगाव तालुक्याला फटका, शेतातील लाल कांदा भिजला, शेतकरी चिंतेत. बुलढाण्यात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, 2,74,000 शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत, हेक्टरी 5,000 अनुदान मिळालं नसल्यानं शेतकरी अडचणीत, शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त. जळगावच्या भडगावमधील भैरवनाथ बाबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन, पर जिल्ह्यातून बैलगाडा शर्यतप्रेमी दाखल. कराडच्या परिवहन कार्यालयात लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माहितीचं फलक, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती. बुलढाण्याच्या शेगावात ऑपरेशन मुस्कान यशस्वी, ग्रामीण पोलिसांनी 13 वर्षीय बालकाला दिलं पालकांच्या ताब्यात. अल्पवयीन मुलं आणि महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून राज्यभर ऑपरेशन मुस्कान. बीडच्या परळीत 7 वर्षांपासून झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यात 24 जणांवर गुन्हा दाखल, घोटाळ्यात 18,27,800 रुपयांचा अपहार. जागतिक मृदा दिनानिमित्तानं अकोला कृषी विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांची रॅली, जमिनीचं आरोग्य जोपासण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांचा उत्साहवर्धक सहभाग. नंदुरबारच्या सारंगखेडा येथील घोडे बाजाराची तयारी अंतिम टप्प्यात, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा. कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटलांकडून कृषी प्रदर्शनाची पाहणी. धुळे जिल्ह्यात हवामान बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम, तूर, गहू, हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत. नंदुरबारमध्ये फेंगल चक्रीवादळाचा रब्बी हंगामाच्या पेरणीवर परिणाम, ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेमुळे पेरणी केलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता. पुण्याच्या वेल्हेमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतरण, वीर बाजी पासलकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं नामांतरण. वर्ध्याच्या सावंगीमध्ये आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाद्वारे इंद्रधनुष्य महोत्सव, दिव्यांग विद्यार्थ्यांकडून विविध कलांचं सादरीकरण. जळगावात जेसीबीच्या सहाय्यानं लाखो रुपयांची महापालिकेची गिरणा पंपिंगची जुनी बीड धातूची पाईपलाईन चोरी करण्याचा प्रकार उघडकीस, संशयित आरोपींमध्ये ठाकरे गटाचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असल्याची माहिती. रत्नागिरीतील किनारपट्टी भागात सुरक्षेचे मॉक ड्रिल, किनारपट्टी भागात 41 लँडिंग पॉइंटवर मॉक ड्रिल, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून वाहनांची तपासणी. नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील जुना आमोदा गावात चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, गुजरात वन विभागाकडून नरभक्षक बिबट्या जेरबंद. मालवणमधील पुतळ्याच्या बांधकामाची पाहणी कोणी केली, पुतळा दुर्घटना प्रकरणी हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा, सोमवारी भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश. प्राध्यापक भरती आणखी 6 महिने लांबणीवर जाण्याची शक्यता, भरती थांबवण्याबाबत राज्यभरातील अकृषी विद्यापीठांना पत्र, भरती प्रक्रिया आणखी 6 महिने लांबणीवर जाण्याची शक्यता. राज्यात थंडीचा पारा घसरला, पहाटेचं तापमान सरासरीपेक्षा 5 डिग्रीनं अधिक, तर फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण. मुंबईतील हवा चिंताजनक, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे इंधनाचा बेसुमार वापर, नायट्रोजन डायऑक्साईडमुळे प्रदूषणात मोठी वाढ. फेंगल चक्रीवादळामुळे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.